राज्य सरकारने नव्याने स्वीकारलेल्या त्रिभाषा सूत्रीवरनं गेले काही दिवस रान उठलंय। विशेषतः तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्ती केल्यानंतर राजकीय पक्षांनी सुद्धा यात उडी घेतली। हिंदीची सक्ती का या मुद्द्यावरून सुरू झालेला हा विषय आता त्रिभाषा सूत्री हवी कशाला इथपर्यंत येऊन पोहोचलाय। याच वादाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक झाली आणि आता या निर्णयावर सांगोपांग चर्चा तज्ज्ञांशी करण्याचं राज्य सरकारने ठरवलंय आणि त्यानंतरच पुढला निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आणि त्यामुळे हिंदी सक्तीला तुर्तास तरी हा ब्रेक समजावा का असा प्रश्न उपस्थित झालाय। मुळात एवढं रामायण घडण्याची वाट पाहण्यापेक्षा निर्णयाआधीच सरकारनं तज्ज्ञांशी चर्चा का केली नाही। मुलांवर अभ्यासाचा ताण वाढतोय याची वारंवार ओरड होत असते। असं असताना सुद्धा मुलांवर तिसरी भाषा कशासाठी लादायची आहे? आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, ते म्हणजे या सगळ्या मुलांवरती हे सगळं ओझं देताना राज्य सरकार विचार करेल, क्रेडिट स्कोअर त्यांचा कॉम्प्रोमाइज होईल। हे सगळं असेल तर क्रेडिट स्कोअर त्यांचा आपल्याला जपायचा आहे की त्यांचा सर्वांगीण विकास बघायचा आहे याचा विचार होणार आहे की नाही, याच सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत आणि साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जाईन। अभ्यंकरजी, मला मनसेची साधारण प्रतिक्रियाचा अंदाज आहे, पण तरीही देर आहे दुरुस्त आहे म्हणता येईल आता या क्षणाला की खूप पटकन आपण म्हणतोय असं या क्षणाला वाटतंय? त्यांच्या संपर्कामध्ये काहीतरी अडचणी येत आहेत। श्रीपाद जोशी यांच्याकडे आपण जाणार आहोत। डॉक्टर जोशी, ज्या प्रकारे हा तिसऱ्या भाषेचा निर्णय गेले काही दिवस चर्चेला जातोय, पहिल्यांदा कंपल्सरी करणं, त्यानंतर त्याला पर्याय दिल्यासारखं करणं आणि त्यानंतर आता संपूर्ण निर्णयावरतीच विचार होणं, एकूण या प्रक्रियेकडे गेले काही दिवसात जे काही चाललंय त्याकडे तुम्ही कसं बघताय? आपल्याकडे जे म्हण आहे, आधी कळस मग पाया, तसं आधी कळस बांधायचा आणि मग पाया खोदायला घ्यायचा, असं काहीतरी विपरीत पद्धतीने हे राज्य गेले अनेक वर्ष चाललेलं आहे। हा निर्णय घेतल्यापासून 2.5 महिन्यामध्ये या राज्यातल्या सगळ्या बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, अभ्यासक, मराठीचे कार्यकर्ते सगळ्यांनी सरकारला गेले 2.5 महिन्यामध्ये सगळ्या घटकांनी, शाळांचे संचालक, त्यांच्या संघटना, पालकांच्या संघटना सगळ्यांनी सांगून झालेलं आहे। आणि भाषा विज्ञानापासून तर युनेस्कोपासून तर हे सगळे बालमानसशास्त्रज्ञापर्यंत, शिक्षणतज्ञापर्यंत सगळे हे वारंवार सांगतायत की शिक्षण मातृभाषेतून असावं, विशेषतः प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच असावं, कोणत्याही अन्य विषयांची सक्ती असण्याचं कारणच नाही आहे। इंग्रजीची सुद्धा सक्ती तुम्ही आणल्यामुळे मराठी सक्तीचा कायदा करून घ्यावा लागला, कारण मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडायला लागल्या, मराठीची अवहेलना व्हायला लागली। आता तुम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती करताय। या कोळ्या वयांचे मुलं ही काय प्रयोगशाळा आहे का की सरकारला वाटेल ते प्रयोग यांच्यावर करायचे आपापल्या सोयी करता? हे अतिशय अशास्त्रीय, अविचारी, अविवेकी आहे। आता तुम्ही कोणाशी चर्चा करणार? ज्या घटकांशी चर्चा करायची त्या सगळ्यांनी महाराष्ट्रात एकमुखाने सांगून झालेलं आहे की हिंदीसह अन्य कोणत्याही तिसऱ्या भाषेची अनिवार्यता असणार नाही, अशी एका वाक्याची दुरुस्ती फक्त शासन निर्णयात पाहिजे। तुम्ही याऐवजी ते वाचावे, त्याऐवजी हे वाचावे, मग आम्ही 7 दिवसात निर्णय देऊ, म्हणजे सरकार अजूनही आपला हेका सोडायला तयार नाहीये असा याचा अर्थ होतोय। आंबेकरजी, सरकार हेका सोडायला तयार नाहीये, तुमच्या बाजूने कदाचित म्यूट दिसतंय। माझा आवाज ऐकू येतोय? हो, तुमचा आवाज येतोय, आता बोला। हो हो, तर आपला गैरसमज थोडासा झालेला दिसतोय की हिंदी भाषेची सक्ती करण्यावरती शासनाने निर्णय घेतला की हिंदी भाषा ही कुठल्याही स्तरावर सक्तीची असणार नाही, त्याचा GR सुद्धा निघालेला आहे। मुद्दा राहिला त्रिभाषा सूत्रीविषयी। त्रिभाषा सूत्री हा महाराष्ट्राचा निर्णय नाही, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये त्रिभाषा सूत्रीचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे आता जी चर्चा सुरू आहे ती या त्रिभाषा सूत्रीच्या वरती चर्चा चालू आहे। आता हिंदी भाषा सक्तीची करणार का हा विषय अस्तित्वात राहिलेला नाही। मराठी भाषेमध्ये
प्राथमिक शिक्षण होणार का, तर हे तर राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलंय की शिक्षणाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलाला मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं. त्रिभाषा सूत्रीमध्ये असं सांगितलंय की दुसरी भाषा ही भारतीय भाषाच असावी आणि मग तिसरी भाषा त्याला घेता यावी, अशा प्रकारची राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी आहे. बर त्यामुळे आपण जो गोंधळ करतोय की अजूनही हिंदी भाषेची सक्ती चालू आहे, तर ती अजिबात नाही. त्याचा GR निघालेला आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, शिक्षण मंत्री दादा भुसे सगळ्यांनी सांगून झालंय की हिंदीची सक्ती ही मागे घेतलेली आहे. नाही ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय ना की आमचा गैरसमज झाला, यातल्या प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आम्हाला दिसतात ते लक्षात येतंय असं की केंद्राच्या जे GRचा रेफरन्स तुम्ही देताय त्यात कुठेही असं नमूद नाहीये की पहिल्या इयत्तेपासून त्रिभाषा सूत्री घेतली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, हिंदी भाषा सक्तीची नाही असा GR सरकारने काढला का? तर हो, निश्चित काढला, काही दिवसांपूर्वी काढला. पण त्याच्यामध्ये ज्या कंडिशन्स अप्लाय आहेत ना, त्या कंडिशन्स अप्लायमुळे हिंदी भाषेची सक्ती आहे असंच दिसतंय. कारण हिंदी व्यतिरिक्त इतर कुठलीही भाषा शिकायची असेल तर इयत्तेनुसार 20 एवढी स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे. 20 मुलं असतील वेगळ्या भाषेसाठी तरच आम्ही वेगळ्या भाषेसाठी शिक्षक देऊ, अन्यथा आम्ही ऑनलाईन ती भाषा शिकवू असं सरकार म्हणते. तुमच्या लेखी ही सक्ती नसली तरी प्रॅक्टिकॅलिटीमध्ये ही एक प्रकारची सक्तीच म्हणावी लागेल. कारण राज्यामध्ये अनेक शाळा अशा आहेत ज्याच्यामध्ये एकूण मुलांची संख्या ही 20 पेक्षा कमी आहे. राज्यामध्ये अनेक शाळा अशा आहेत ज्या ठिकाणी नेटवर्क सोडा साधे रस्ते पोचत नाहीत. तिथल्या मुलांनी काय करायचं? त्यांच्यावर हिंदी भाषा शिकण्याचीच वेळ आली, मग याला सक्ती म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा मी येईन तुमच्याकडे अभ्यंकरजी. अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आलेले आहेत. अभ्यंकरजी, सरकारला बेनिफिट ऑफ डाऊट याच्यामध्ये द्यायचा का, की देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत, की अजूनही हे का दिसतोय सरकारचा? नाही, कुठलाही बेनिफिट ऑफ डाऊट वगैरे द्यायची आवश्यकता नाहीये. हे सरकार जे आहे किंवा हे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी जे काही स्वतःच्या अकलेची दिवाळखोरी आता दाखवलेली आहे, कुठलाही अभ्यास न करता, कुठलाही विचार न करता, कोणालाही विश्वासात न घेता आज इकडे सगळी तंदे मंडळी बसलेली आहेत. परंतु एक माझ्या मना आले म्हणून मी एक GR काढला. आणि हे जे काही उदाहरणं देत आहेत ना, तर जवळपास 5 ज्या काही आपल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या आवृत्त्या निघालेल्या आहेत त्याची 1800 ते 1900 पानं आहेत. मी मुद्दाम भाजप प्रवक्त्यांना सांगू इच्छितो, त्याच्यामध्ये 13 आणि 14 क्रमांकाचा जो आहे त्याच्यात स्पेसिफिक मेन्शन आहे की कुठल्याही भाषा ही तुम्हाला लादता येणार नाही. आणि कुठेही असं जर लिहिलं असेल तर आम्हाला दाखवून द्या की पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केलेली आहे, कुठेही लिहिलं असेल तरी. परंतु जेव्हा ही आंदोलनं करायची वेळ काय येते, मग का दादा भुसे भेटायला येत आहेत? जर तुम्ही बरोबर आहात, जर तुम्ही निर्णय अभ्यासपूर्ण घेतलेला आहे आणि जर तुम्ही ओरडून सांगताय, तर माझं म्हणणं उलटं आहे. आमच्याकडे जे इतर राज्यातनं येत आहेत ना, त्या राज्यात मराठी कंपल्सरी करा. त्या राज्यांना सांगा ना, आमच्याकडे येऊन आम्हाला हिंदी बोलायला लावताय ना, आम्ही वर्षानुवर्ष. आणि त्या कोवळ्या मुलाचा कोणी विचार करताय का? नाही. कारण मला राजकारण खेळायचं आहे आणि मला नवल वाटतं. मला मी थोडं सविस्तर बोलीन, पाहिजे नंतर मला वेळ कमी द्या नम्रताजी. कसं याच्यात लक्षात घ्या, पान क्रमांक 236 यांना मी पानासकट सगळं सांगतो. आपल्याला, आपण सत्तेमध्ये आहोत म्हणून आपण वाटेल ते बोलू शकत नाही. आम्ही सुद्धा अभ्यास करून बसतो. आत्ता हे जे काय सांगतायत सगळं, हे 100% धादांत असा कुठलाही GR निघालेला नाही. ह्याच्यामध्ये कुठेही पहिलीपासून हिंदी असायला पाहिजे असं लिहिलेलं नाही. अहो, शिक्षकांचे पगार होत नाहीत नम्रताजी. आज काही काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हजारोंनी शाळा आहेत. तुम्ही श्रीपादजींना विचारा, ते अभ्यासू आहेत. त्या शाळा 1 शिक्षक किंवा 2 शिक्षकी आहेत. काही ठिकाणी पटसंख्या 10 आणि 12ची आहे. काही ठिकाणी विद्यार्थी दरवाजा उघडतायत आणि हे हिंदी शिकवायला चाललेत. हे हसू शकतात कारण सत्तेमध्ये आहेत ना. ह्याला सत्तेचा माज असं म्हणतात, लक्षात ठेवा. हे गांभीर्य कळणार नाही. आम्ही मराठीवर 288 आमदार आहेत, 88 खासदार आहेत, गप्प आहेत सगळे, कोणाला काही वाटत नाही. आंदोलन कोणी करायचं? हिणवायला सोपं असतं. राज ठाकरेंकडे आमदार नाही, पण विषय खरा घेतलाय, मराठीचा घेतलाय, मराठी अस्मितेचा आहे, मराठीचा भाषेचा आहे. मला दुसरं एक नवल वाटलं, ह्यांच्याच पक्षाचे एक खासदार आहेत, त्या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री आहेत, त्यांचं नाव रक्षाताई खडसे आहे मला वाटतं. मी काल काहीतरी 2-3 चॅनलला बघितलं, त्यांनी सांगितलं हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे. मी धन्य झालो की 20 ते 22 लाख लोकांना रिप्रेझेंट करणारा महाराष्ट्राचा खासदार असं म्हणतो की हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे. हे कुठून कळलं? मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे आणि जी भाषावार प्रांतरचना झाली आहे, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. महाराष्ट्राची मराठी, गुजरातची गुजराती, अशी सर्व इतर राज्यांची आहे. आणि जो इतर सर्व ठिकाणी बघितलं
आणि माझा पुन्हा प्रश्न हाच आहे की मग तुम्ही जर सगळं उत्तम आणि चांगलं करत होतात तर मग तुम्हाला आता माघार घ्यावीशी का वाटली? तुम्ही का नाही लोकांना पटवून दिलं? आम्हाला सांगितलं अभ्यास करा, आम्हाला सांगितलं लोकांपर्यंत जा. तुम्ही आज हिंदीचे जे काही पुस्तक काढलं असेल नसेल, मला सगळं मान्य तुम्ही हे म्हणताय, तर काही त्याचा अभ्यास केलाय का? त्यात कुठले धडे आहेत, काय आहेत ते? आणि पहिलीपासून हिंदी शिकवून असे कुठले दिवे लागणार आहेत? आणि मला वाटतं नियम काय सांगतो की 1ली ते 5वी 6वी पर्यंत फक्त पहिली बोली भाषा शिकवा, जी आपली माय मराठी आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी लँग्वेज आणि नंतर वाटलं तर तिसरी. परंतु ह्यांना असं वाटतंय असे कायदे नाही बदलत. आम्ही ते मूर्ख म्हणून बसलेलो नाही. विचारूया आपण विचारूया त्यांना. प्रश्नाची उत्तरं घेणार. ह्याला विरोध तर तुम्हाला दिसतोच आहे. हा विरोध असा संपणार नाही. आपण आंबेकरांजींना विचारूया. अजून तीव्र होत जाणार. अगदी अगदी 100% आंबेकरजींना तुमचा मुद्दा शेवटची विचारूया 2 वाक्य आपण. सांगतो, आणि शेवटची 2 क्रेडिट वाक्य स्कोअर बाबत दामोदरजी. सुद्धा काही नमूद करण्यात आलंय कालच्या बैठकीमध्ये. आपण डॉक्टर जोशींकडे त्या मुद्दा घेऊन येणार आहोत. आंबेकरजी, आता अभ्यंकरांनी जे प्रश्न उपस्थित शेवटची केले, 2 वाक्य सरकार काय त्यावर उत्तर शेवटची 2 देणार? वाक्य. मी अभ्यंकरजी येते आपल्याकडे पुन्हा एकदा. ऐका, त्यांनी परत तोच गैरसमजाचा मुद्दा पुन्हा मांडलेला आहे की राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसीमध्ये हिंदी कंपल्सरी करा. ते जे काही 5 नंबर कोट करतात ते एज्युकेशन पॉलिसीचं असावं असं मी गृहीत धरतो. माझ्याकडे दुर्दैवाने व्हिडिओ नाहीये, त्यामुळे मी याच्यावरती लिंक गृहीत नाही, ते आहे. नाही तर जर याच्यामध्ये हिंदी सक्तीची करावी असा कुठेही उल्लेख नाही. पहिल्या 6 वर्षाचं शिक्षण हे मातृभाषेमध्ये व्हावं असा राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसीचा बंधन आहे. आणि दुसरी भाषा ही देशी भाषा असावी, भारतातली भाषा असावी असंही बंधनकारक आहे. आता मुद्दा काय राहिला, हिंदी कंपल्सरी आहे का? हिंदी कंपल्सरी हिंदीच का? त्याचा आता मला पहिलीपासून आता मला बोलू द्या सर. त्यांना बोलू द्या अभ्यंकरजी, त्यांचा मुद्दा ऐकूया, मग मी तुम्हाला. आंबेडकरजी, मला मध्ये बोलायची सवय नाहीये. नाही, मग मी तुम्हाला क्रॉस करण्यासाठी मी पूर्ण वेळ देते मी तुम्हाला. आंबेकरजी बोला. तुमचं मी ऐकलं सर. ओके. तर बेसिकली एक लक्षात घ्या की हिंदी कंपल्सरी आहे हा आता कुठेही मुद्दा राहिलेला नाही. हिंदीचं कंपल्शन नाही असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी सगळ्यांनी सांगून झालेलं आहे. आता जो विषय आहे तो त्रिभाषा सूत्रीचं अवलंबन कसं करावं याविषयीचा आहे. त्याविषयीचं माननीय देवेंद्रजींनी जे सांगितलंय ते स्टेक होल्डर्सशी कन्सल्टेशन करू. आता स्टेक होल्डर मध्ये कोण कोण आलं तर माननीय साहित्यिक आपल्या इथे जे बसले ते आले, भाषा तज्ज्ञ आले, शिक्षण संस्था चालक आले, पालक आले, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आले, मनससारख्या संस्था आल्या, संघटना आल्या. अशा सगळ्यांची कन्सल्टन्सी करून सगळ्यांची मतं घेऊन त्रिभाषा सूत्रीचं काय करायचं याविषयीचा निर्णय होणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे. मराठीला महाराष्ट्रात राज्यभाषेचा दर्जा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा याच सरकारने मिळवून दिलेला आहे. त्यामुळे मराठीविषयी कुठलीही चर्चा नाही, हिंदीविषयी कुठलीही चर्चा नाही. आता जी चर्चा आहे ती त्रिभाषा सूत्री एवढ्याच विषयामध्ये आहे. त्याच्यावरती आपण जरूर मत मांडा. सरकार त्याचा विचार करायला तयार आहे. ठीक आहे आंबेकरजी, तुम्ही कितीही म्हटलात की हिंदीची सक्ती नाहीये, टेक्निकली सक्ती नाहीये, त्याच्यामुळे ते तुमचा प्रश्न आपण मानू शकतो की टेक्निकली सक्ती नाहीये, कुठेही GR मध्ये आम्ही सक्ती केली असा उल्लेख नाहीये. पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये जेव्हा आपण उतरतो त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये, रिमोट एरियाजमधल्या छोट्या शाळांमध्ये ते एक प्रकारे डिफॉल्ट म्हणून ज्यावेळेला हिंदी येते त्यावेळेला एक प्रकारची ही छुपी सक्तीच असते. ठीक आहे, तुम्ही ते मान्य करणार नाही. मी डॉक्टर जोशींकडे जाते. डॉक्टर जोशी, याच्यामध्ये कालची जी बैठक झाली त्याच्यामध्ये क्रेडिट स्कोअरचा एक मुद्दा आला होता की क्रेडिट स्कोअरमध्ये मुलांच्या कुठेही कमतरता येणार नाही, हे ऍडजस्ट करून आपण त्रिभाषा सूत्री राबवता येईल का, किंवा त्रिभाषा सूत्री राबवायची नसेल तर ती क्रेडिट बँकमधनं आपण कसं ऍडजस्ट, बऱ्याच विषयावर, बऱ्याच गहन विषयांवरती चर्चा झाली. मुद्दा असा आहे की लहान मुलांना शिक्षण देताना क्रेडिट स्कोअर महत्त्वाचे की त्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा? त्यांच्या अभ्यासामध्ये कार्यानुभव, संगीत, शारीरिक शिक्षण, हॉबीज असे विषय येणं महत्त्वाचं आहे की 3 भाषा येणं महत्त्वाचं आहे? वयामध्ये ही क्रेडिट स्कोअर नावाची जी संकल्पना आहे ही या वयामध्ये किती गरजेची आहे याच्यावर कोणी अभ्यास केला आहे, कोणी संशोधन केलं आहे, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, ही मुलं म्हणजे काय आपली प्रयोगशाळा आहे का की प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांच्यावर कुठले तरी प्रयोग करणार आणि कशाच्या आधारावर करणार? सरकारने सगळ्यात पहिले जेव्हा हिंदी सक्ती केली, आता शब्द काय फिरवला तुम्ही
की हिंदी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. म्हणजे काय, तृतीय भाषा असेलच. मुद्दा केवळ हिंदी सक्तीपुरता मर्यादित नाही आहे. तिसऱ्या भाषेचं ओझंच त्या मुलांवर नको हे महाराष्ट्र एकमुखाने सांगतोय. आणि त्रिभाषा सूत्र याचा अर्थ तीनही भाषा सक्तीच्या असा होत नाही. त्रिभाषा सूत्राचा अर्थ प्रथम भाषा, द्वितीय भाषा आणि तृतीय भाषा. त्यातली प्रथम भाषा महाराष्ट्राचा आम्ही भाषा धोरण दिलेलं आहे. त्यातलं उद्दिष्टाचं वाक्यच काय आहे? पहिलंच की मराठी ही प्राधान्याने आणि प्रामुख्याने राज्याचे सगळे व्यवहार मराठीतून होतील. आता हे प्राधान्याने आणि प्रामुख्यानेचा अर्थ काय होतो? मुद्दा हा आहे की केवळ हिंदी सक्तीपुरतं हे प्रकरण मर्यादित करू नका आणि त्रिभाषा सूत्राचा स्पष्ट अर्थ राज्याला समजावून सांगा. सरकार फार दिशाभूल करताय गेले 2.5 महिने झाले. प्रत्येक वेळेला आधी मुख्यमंत्री सांगतात हिंदी सक्ती नाही, मग शालेय शिक्षण मंत्री सांगतात तिसरी भाषेची सक्ती नाही. तोंडी तुम्ही एक सांगता, आम्ही आग्रह धरतो, वारंवार पत्र लिहून विचारतो की तोंडी बोललेला आम्हाला लेखी शासन निर्णयात द्या. शासन निर्णय आम्हाला फक्त एकाच गोष्टीची दुरुस्ती करून हवा आहे ना, की हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही. एवढंच महाराष्ट्र मागतोय. याऐवजी ते वाचावे, त्याऐवजी ते वाचावे, या बोटाची थुंकी त्या बोटावर करावी याची गरज. 18,000 शाळा, सरकारी शाळा या 20 पटसंख्येच्या खालच्या असल्याच्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत. त्या ठिकाणी अपरिहार्यपणे म्हणजे 2 लाख मुलांच्या वर आजच हिंदी सक्ती आपोआप लागू झालेली आहे. तुम्ही मल्याळमचा माणूस देणार आहे का तिथे? तुम्ही ऑनलाईन शिकवणार त्याला कशासाठी? या वयामध्ये हे प्रयोग तुम्ही का करताय? त्याला शिक्षकांचा सहवास हवा आहे, त्याला प्रत्यक्ष स्पर्श हवा आहे शिक्षकाच्या भावनेचा, त्याच्या शिकवण्याचा. त्याला तुम्ही कुठे ऑनलाईन शिकवायला निघाला आहात? हे संपूर्ण महाराष्ट्राची शालेय शिक्षण व्यवस्था अतिशय सुरक्षित होती. इंग्रजी सक्तीचा निर्णय आणल्यापासून तर आजपर्यंत मराठीची अवनती होत गेली आहे. आणि आता हिंदी सक्ती किंवा मागच्या दाराने हिंदी परत आणण्याच्या या सगळ्या उपद्व्यापामुळे किंवा तिसऱ्या भाषेच्या तुमचा आग्रह आणि हेका काय? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात CBSEच्या पत्रकात कुठेही तिसऱ्या भाषेचा उल्लेख नाही. त्यांनी आठवड्याला 0 तास दिलेले आहेत तिसऱ्या भाषेसाठी. शून्यचा अर्थ काय होतो? जर तिसरी भाषा तुम्हाला का राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिरसावंदी आहे? सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ते धोरण जसंच्या तसं तुम्ही लागू करणं हे काही बंधनकारक नाही आहे. ज्या राज्यांनी ते बंधनकारक मानलं नाही त्यांनी आपल्या भाषा साहित्य संस्कृतीचं संवर्धन केलं. महाराष्ट्राला नाही आहे का अधिकार? मराठी राज्यामध्ये मराठीसाठी आम्हाला कंठशोष करावा लागावा याहून करंटे पण आपल्या राज्याचं काय असू शकतं? अभ्यंकरजी, तुम्ही तुमचे काही मुद्दे मांडायचे ते मांडा, मग मी एकत्रच प्रतिक्रिया आंबेकरांकडनं घेईन. नक्की घ्या. नाही, मला कळत नाही 2.5 महिने हे निर्णय घेतल्यावर झोपले होते का? आत्ता जो काय साक्षात्कार झालाय की आम्ही तज्ज्ञांशी, साहित्यिकांशी, अजून कोण मान्यवरांशी चर्चा करू, म्हणजे हा काय खडा टाकून बघितला होता त्या 5-6 वर्षाच्या मुलांच्या मेंदूवर? बुद्धी कुठे गेली होती शिक्षण मंत्र्यांची? आम्ही हे बोललो की आम्ही वाईट ठरतो, आम्ही गुंड ठरतो, परंतु 6 वर्षाच्या मुलावर किती बर्डन टाकायचं याचा आत्ता तुम्हाला साक्षात्कार झाला. तुम्ही आत्ता सांगताय की साहित्यिकांशी आणि इतर मान्यवरांशी चर्चा करून. मग हे सगळी जी तज्ज्ञ मंडळी बसली त्यांना अधिकाने विश्वासात घेतलं तेव्हा कुठे गेलं होतं? आणि दुसरं मला एक मुद्दाम ह्यांना प्रश्न विचारायचा आहे की हिंदी मी आता इकडे सगळं इकडे ओपनच करून ठेवलेलं आहे, ते त्यांना सगळं पाठवून देतो. त्यांचा व्हॉट्सअप नंबर मला द्या. पहिलं एक लक्षात ठेवा, त्यांना सांगा सरमिसळ करायला जाऊ नका. आम्ही बोळ्याने दूध पित नाही, आम्ही थोडाफार अभ्यास करून बसतो. कसं आहे, पटसंख्या 20 हा नियम हिंदी करता लावलाय का? या माध्यमातून कुठले हिंदी शिक्षक यांना शिकवायचे आहेत? ह्यांच्याकडे सर्व भाषेचे शिक्षक आहेत का? ह्याचा त्यांनी अभ्यास केलाय का? हे तळागाळापर्यंत पोहोचणार आहेत का? आणि दुसरं, UP, बिहार या ठिकाणी तिसरी भाषा मराठी आहे का? तेही करा. कारण तिकडनं जी राज्य इकडे, तिकडनं जो इन्फ्लक्स इकडे येतोय, हे हा काय आता इथे मांडायचा विषय नाही आहे. परंतु आपण जर अगदी सर्वांगीण विचार केला तर आमची अशी इच्छा आहे तिथेही मराठी कंपल्सरी करा. आणि ते एकदा इकडे आले की मग सर्व आम्हालाही सोपं जाईल, आम्हाला हिंदी बोलायलाच नको. आणि जर नियमात सांगितलेलं आहे, मी तुम्हाला परत सांगतो, इथे सन्मान्य जोशीजी बसलेले त्यांना विचारा, त्यांचा अभ्यास जास्ती असेल. परंतु इकडे जे लिहिलेलं आहे ते असं आहे की तुम्ही हा जो काही राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे हे त्या राज्यांनी त्यांच्याप्रमाणे घ्यावं, याचं कंपल्शन नाही आहे. अहो, शब्दछल किती कराल? अनिवार्य, मग स्थगिती, आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण. म्हणजे यांना का अख्खा महाराष्ट्र मूर्ख वाटला का हो? आणि मला नवल वाटतं, ह्यांना मणके कुठे गेले त्यांचे स्वाभिमानाचे? अहो, स्वतःला मराठी म्हणता, महाराष्ट्र आहे, 12, 13, 14 कोटीचा महाराष्ट्र आहे,
आणि त्या ठिकाणी आपण इतर राज्य बघा कसे भाषेला पकडून आहेत. मला म्हणायचं ह्याच्यात इकडे तुम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत सगळ्या पक्षांनी. हे 288 आमदार करतायत काय, 28 खासदार करतायत काय, विधान परिषद सदस्य करतात काय, राज्यसभा सदस्य करतायत काय, हे सगळं राजसाहेबांना का करायला लागतं? तुम्ही काय करता? तुम्ही करत नाही, तुम्ही लादायला जाता, यातनं तुम्ही राजकारण खेळायला जाता. हिंदीवरनं हिंदी भाषा आणि मग हिंदी आणि आणि मराठी ह्याच्यावरनं भाषा आणि भाषेवरून ते जातीवरती यायचं किंवा त्या गणितावरती यायचं. आम्हाला कळतात सगळे खेळ हे, आणि हा आत्ताचा साक्षात्कार आम्ही मान्य करणार नाही. आता कोणीतरी सांगितलं दादा भुसे काहीतरी सन्मान्य राजसाहेबांना भेटायला येणार आहेत. ही वेळ का आली? तुम्ही शिक्षण मंत्री आहात ना, तुम्ही आधी सर्व स्तरातील सर्व मान्यवरांना विश्वासात का नाही घेतलं? म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे, म्हणजे काहीतरी कोणासमोर तरी दिल्ली स्वरांसमोर आम्ही लाचार झालेलो आहोत 100%. आणि जर तुम्हाला इतकं होतं ते राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, ह्याचा अभ्यास करायला पाहिजे होता 1800 पानांचा, त्याचा गोषवारा घ्यायला पाहिजे होता. आणि मी पुन्हा सांगतोय, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आणि कुठेही हिंदी ही पहिलीपासून घ्या असं म्हटलेलं नाही. आणि त्या कोवळ्या जीवांचा विचार करा. ऑलरेडी 2 विषय त्याच्या बोकांडी बसलेत. मग एवढं असेल ना तर ते CBSE ICSE या जे इतर इन्स्टिट्यूशन आहेत ना, त्यांच्याकडे मराठीची काय अवहेलना होते बघा जरा. काय प्रकारचं मराठी शिकवलं जातं त्याचा विचार करा, त्यांना कंपल्सरी करा. परंतु नुसतं माझ्या मना आले, मी हा कायदा केला आणि आम्हाला समजतो त्या मुलांचा, त्या बालकांचा, त्या छोट्यांचा विचार नाहीये, याच्यावरनं वेगळं राजकारण करायचंय. अनेक राज्यातल्या त्यांच्या थोड्या बोलीभाषा या लोप पावत चालल्यात किंवा संपलेल्या आहेत. आता त्या राज्यांचा मी उल्लेख करत नाही, पाहिजे तर आंबेडकरजींना त्या राज्यांच्या भाषांसकट नावं सांगतो. अवधी असेल, मैथिली असेल, राजस्थानची मारवाडी असेल, ह्या सगळ्या भाषा आता लोप पावत चाललेल्या आहेत. कारण हिंदी भाषेचं प्रभुत्व तिकडे आलेलं आहे. आपण व्यवहाराची भाषा करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे महाराष्ट्र राजसाहेब ठाकरे आणि मनसेंनी कुठल्या परिस्थितीत खपवून घेणार नाहीत. जे काय आहे 8वी नंतर काय हिंदी शिकवायचं शिकवा. आमच्या बोकांडी आमचा लहान मुलगा आता बोलतोच हिंदी, ते बोकांडी बसलेलंच आहे. आपण या राज्यामध्ये आपली मातृभाषा मराठी आहे. मराठी भाषेचा अभिमान सगळ्यांना आहे. राज्यात मराठी शिकवलं जात आहे, कंपल्सरी शिकवलं जात आहे राज्यातल्या शाळांमध्ये. आपल्या SSC बोर्डासाठी हे सगळं आलं. कोण कुठल्या भाषेसाठी भांडतंय, कोण कुठले ते राजकीय विषय आपण थोडेसे बाजूला ठेवूया. आता मुळात आहे 3 भाषा शिकायच्या. तुम्ही आम्ही एक भाषा शिकून, बालभारती एवढी भाषा, एकच भाषा शिकून जर तुम्ही आम्ही आपण स्मार्ट इनफ आहोत. आपण काय असे खूप कुठेतरी टाकाऊ वगैरे झालोय, आपल्याला समाजात स्टँड नाहीये, आपल्याला नोकरी धंदे नाहीयेत, असं तर नाहीये. एक भाषा शिकून जर आपण एवढे स्मार्ट झालेलो जगाच्या शर्यतीसाठी, तर आत्ताच्या मुलांना पहिलीपासून 3 भाषा शिकायची सक्ती का? दुसरी किंवा तिसरी भाषा ते 5वी नंतर शिकले तर काय फरक पडेल? असा कुठला आभाळ कोसळणार आहे? कुठल्या शर्यतीत त्या मुलांना आपल्याला छाती फुटेपर्यंत पळवायचंय? नम्रताताई, हाच मुद्दा नेमका राज्य सरकार सध्या करतंय. पण आम्ही एकदा ठरवलं की आमच्यामुळे सगळं होतंय, तर त्यांना काय आम्ही काही करू शकत नाही. त्यांना मी धन्यवाद देतो. आम्हाला कुणामुळे काय झालं, म्हणजे कुठल्या कोंबड्याच्या ओरडण्यामुळे दिवस उगवला, यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही. आम्ही त्यांना धन्यवाद देतो त्यांनी चर्चा केल्याबद्दल. मुळात एक आपण लक्षात घेऊ की राष्ट्रीय एज्युकेशन धोरण म्हणजे पॉलिसी ही कुठेही कंपल्सरी नसते. मगाशी माननीय सरांनी त्या सुप्रीम कोर्टाचा उल्लेख केला, तो अगदी बरोबर आहे. कारण या पॉलिसीनुसार प्रत्येक राज्याने आपलं धोरण ठरवायचं आहे आणि ते त्रिसूत्री विषयी ठरवायचं आहे. त्यासाठीच देवेंद्रजींनी भाषा त्रिसूत्री नाहीये कंपल्सरी पहिलीपासून. ऐका, कुठलाही कंपल्सरी नाही, त्याचं धोरण ठरवायचं आहे. आता मला माफ करा, हे चुकीचं बोलताय. आता मला बोलू द्या सर. नाही, ते त्रिसूत्री विषयी बरोबर बोलतायत, पण त्रिसूत्री पहिलीपासून कंपल्सरी नाहीये हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपला मान राखतो. मला त्रिसूत्रीबद्दल त्या पॉलिसीत उल्लेख नक्की आहे. अभ्यंकरजी एक मिनिट, त्रिसूत्रीबद्दल त्या पॉलिसीत उल्लेख नक्की आहे, पण तो पहिलीपासून असावी असं कुठेही नमूद नाहीये. मी गप्प बसलो असतो, तुम्ही खोटं नका बोलू, आम्हाला गृहीत धरू नका. एज्युकेशन धोरण हे कधी कंपल्सरी नसतं. पॉलिसीच्या वरती आधारित त्या राज्याचं. आंबेडकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. त्रिसूत्री आणायची का आणायची, पण पहिलीपासून आणायची का हा प्रश्न आहे. जिथे पहिलीपासून तुम्ही आणायला जाताय तिथे बोट ठेवलं जाते. माझ्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही थेट मुद्द्यावर बोला. मला बोलू द्या ना मॅडम. बोला. तर मी तेच सांगतो, त्यावरतीच चर्चा चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये लँग्वेज कन्सल्टेटिव्ह कमिटी आहे. देशमुख नावाचे सद्गृहस्थ त्याचे अध्यक्ष आहेत.
त्यांनी काल जी काही मीटिंग केली देवेंद्रजींनी ती भाषा तज्ज्ञ आणि साहित्यिकांची केली. आता त्यांनी एक्सला बोलवलं, वायला बोलवलं नाही वगैरे राजकीय चर्चा होतील. कुणालाही बोलवलं तरी सगळ्यांच्या ज्ञानाचा आदर आहे. मनसेला त्याच्यामध्ये काही जर सांगायचं असेल त्याचाही आदर आहे. अजून कुठलेही धोरण त्रिसूत्रीविषयी ठरलेलं नाही. ते ठरवण्यासाठी कन्सल्टेशन चालू आहेत असं माननीय देवेंद्रजी सांगतायत. त्याच्याकडे लक्ष द्या ना. आम्ही सांगितलं म्हणून झालं, कन्सल्टेशन सुरू त्यांनी आहे. सांगितलं. राज्याने कुठलाही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मुद्दा लक्षात आला. नम्रताजी, मी दोन इथेच वाक्य आहे बोलतो. की कन्सल्टेशन हे GR निघाल्यानंतर का होतंय. सर्व ह्याच्यामधले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा ही GR निघाल्यानंतर का होते. म्हणजे आधी GR काढायचा आणि नंतर तो सुधारत बसायचा असं का होतंय. आधीच चर्चा करून याची सांगोपांग चर्चा जी काय म्हटलेली आहे ती आधीच का झाली नाही. मुलांवरती आम्हाला एवढी चर्चा करायची वेळ का आली. मुलांना टेन्शन का दिलं गेलं 3 भाषांचं. उद्या कदाचित सरकार जी काय चर्चा करणार आहे त्याच्या अंती तिसरी भाषा रद्द करण्यात येईल की तिसरी भाषा ही ऐच्छिक ठेवण्यात येईल. जे काय असेल ते तेव्हाचं तेव्हा होईल. मात्र आत्तापासून वराती मागणं घोडं कशाला नाचवायचं हा सगळा जो चर्चेचा मुद्दा आहे त्याची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत का. उत्तरं जरी या प्रश्नातली मिळाली नाही तरी सुद्धा मुलांवरचं ओझं हे अति जड होऊ नये आणि मुलं ही ओझी वाहणारी कुठेही म्यूल्स बनू नयेत अशी या क्षणी इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यांचीच असावी आणि त्या दृष्टीने सरकार काय पावलं टाकतंय हे आपल्याला बघावं लागेल. चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथे थांबलाय.